सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात औषध व इंजेक्शन जाळून नष्ट करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याकरिता भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांच्याकडे मागणी. मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बेकायदेशीररित्या जेलको सिरीज व सलाईन मोठ्या प्रमाणात आवारातच कर्मचारी वसाहतलगत जाळण्यात आल्याची घटना नुकताच घडलेली आहे. दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान ही घटना घडली असून सदर घटनेमध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी ह्यात सहभागी असल्याचं बोललं जात आहे. सदर इंजेक्शन हे कमी कालावधीचे मागून पुन्हा ते मुदत संपल्याने ते नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. कारण कमी कालावधीची औषधी करून आर्थिक लूट करण्याचं नियोजन देखील कार्यालयातील लिपिक व अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने होत असतो अशी चर्चाही होत आहे. या आवारात जाळण्यात आलेल्या जेलको इंजेक्शनाची आपण चौकशी केली पाहिजे अशी मागणी, कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ हनमारे यांनी केले आहे. आज दुपारच्या दरम्यान हे औषध जाळल्याचं समजतं. यामध्ये इंजेक्शनचे निडल्स हातात दिसतात. तर आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावर जाळणं बेकायदेशीर आहे. मुळात औषध जाळणं कॅम्पसमध्ये तिथे शेजारी डॉक्टर कर्मचारी राहतात आणि केवळ हे जाळण्यापाठीमागचा उद्देश कमी कालावधीचे औषध सलाईन आणायचे, त्याची लागेबंदी करायचे, बिलं काढायचे आणि लगेच सलाईन असेल, इंजेक्शन असेल, गोळ्या औषध हे जाळायचा प्रकार सुरू आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारचे जाळलेत आणि हे कशा प्रकारची ही सोय आहे. तर यावरून लक्षात येईल की नेमकं प्रकार काय आणि कसं चालू आहे. हे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयामधला हा प्रकार आहे.